काही स्टुडंटचं असं असतं की यार टेन्शन आलंय, मग मी अभ्यास करायला बसतो, पण अभ्यास पाहिला की आणखी टेन्शन येतं, मग तोही अभ्यास होत नाही. मग अशा टायमाला काय करायचं? नाही, नाही. हे मुलं कोणते आहे माहिती आहे का? मोस्टली या मुलांचा मेन प्रॉब्लेम असतो, यांना अभ्यास करायचा आहे, पण काय करायचं हे समजत नाही. आता काय करायचं हे समजत नाही, मग सांगणारं कोणतरी लागेल. मग 3 टाईपचे लोकं तुम्हाला भेटतील. एक तर तुमचा एखादा चांगला मित्र असेल, जो तुम्हाला सांगेल, जे आता खूप क्वचित आहे. आता तसे लोकं मिळतच नाही, की जे तुम्हाला बसून सगळ्या गोष्टी मार्गदर्शन करतील. दुसरा तुमचे ऑफलाईनचे टीचर, की जे तुमच्या शिक्षकांना, पण सध्या मला जेवढा ऑफलाईनचा एक्सपिरियन्स आहे ना, माझं तरी असं मत आहे की बरेच टीचर हे चुकीची गोष्ट करतात की हुशार मुलांवर लक्ष द्यायचं, आणि असे जर कोणी मुलं जवळ गेले, त्यांना काही विचारले, त्यांना गोष्टी सांगत नाही, कारण त्यांच्याकडे 60-70 मुलांचा मॉब असतो. बरोबर. तिसरी गोष्ट आहे यूट्यूब. तुमची स्वतः यूट्यूबला शोधा, एवढे टीचर्स आहेत, सगळ्या गोष्टींनी एवढा सारा कॉन्टेंट टाकलेला आहे आणि क्लीन कॉन्टेंट टाकलं आहे. आता जसं मी स्वतः सांगतो, माझ्या चॅनलवरती जर तुम्ही एक प्रॉपर वेने बघितले, खूप सारे असे व्हिडिओज आहे की ज्यामध्ये क्लीन सांगितलं आहे की तुम्ही पहिली ही गोष्ट करा, नंतर ही करा, नंतर ही करा. जसं सायन्स आहे, सगळ्यात पहिले त्यात सांगितलं आहे की IMP क्वेश्चनचा व्हिडिओ बघा. एका व्हिडिओमध्ये तुम्हाला तो 20% सिलेबस मी जो बोललो तो माहीत पडून जातो. नंतर शिकवण्याचे व्हिडिओ आहे, 1 व्हिडिओ एक्झाम रेडी. 1.5 तास 2 तासात एक चॅप्टर तुमचं कंप्लीट होऊन जातं. मग ते बघा.